नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आपले ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आपण बघूया. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत. महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय दिनांक 10 मार्च 2025 चा. ह्या शासन निर्णयामध्ये 3 संदर्भ नमूद केलेले आहेत. पहिला संदर्भ आहे दिनांक 9 जुलै 2024. दुसरा संदर्भ आहे 9 सप्टेंबर 2024. तिसरा संदर्भ आहे दिनांक 16 सप्टेंबर 2024 व दिनांक 25 सप्टेंबर 2024. प्रस्तावना. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढवण्याकरता संदर्भातील दिनांक 9 जुलै 2024 च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भातील दिनांक 9 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये अतिरिक्त सूचना करण्यात आल्या आहेत. तदनंतर दिनांक 16/9/2024 व 25/9/2024 च्या शासन शुद्धीपत्रकान्वये दिनांक 9/9/2024 च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 6 येथील उद्योग आधार उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमातील आस्थापनांना कार्य प्रशिक्षणाकरता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याबाबत बदल करण्यात आले आहे. माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/3/2025 च्या बैठकीत प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिन्यापर्यंत वाढवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या आढाव्यादरम्यान निदर्शनास आलेल्या बाबी व माननीय मंत्रिमंडळ बैठकीत प्राप्त झालेल्या उपरोक्त निर्देशाच्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यात येत आहे. शासन निर्णय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्य प्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कार्य प्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असा असेल. तसेच ज्या उमेदवाराचा 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल. सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण अनुज्ञेय असेल. सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या कार्य प्रशिक्षणार्थ्यांसाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच अशा प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा. 2 संदर्भाधीन दिनांक 9/9/2024 च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 1 येथील सूचना वगळण्यात येत असून प्रस्तुत योजनेत यापूर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन उद्यम आधार सादर करणे अनिवार्य असेल व EPF ESIC GST DPIT यापैकी एक अशा प्रकारे किमान 2 प्रमाणपत्र विभागाच्या ह्या संकेतस्थळावर या शासन निर्णयाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत सादर करावे. तसेच योजनेत सहभागी होणाऱ्या नवीन आस्थापनांनी नोंदणी करताना उपरोक्त प्रमाणपत्र विभागाच्या संकेतस्थळावर सादर करणे अनिवार्य राहील. सादर केलेल्या
सदर प्रमाणपत्राची खातरजमा संबंधित सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी करावी। मुद्दा क्रमांक 3 आहे, प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या व यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवाराने तो संबंधित आस्थापनेत तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठलाही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होते वेळी संबंधित आस्थापनेस सादर करणे अनिवार्य राहील। संबंधित आस्थापनेनेही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील। सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे सादर करणे अनिवार्य राहील। सदर प्रतिज्ञापत्राचा नमुना आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता हे निश्चित करून संबंधित आस्थापना उमेदवार यांना उपलब्ध करून देतील। 4. संबंधित आस्थापनेने त्यांच्याकडील उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक्षणार्थ्यास रोजगार मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन करावे व त्याचा नियमित अहवाल संबंधित सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना सादर करावा। 5. सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रत्येक महिन्यात त्यांच्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संबंधित तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी 1 दिवसीय समुपदेशन सत्र आयोजित करावे। 6. आस्थापनांना, उद्योजकांना त्यांच्याकडील रिक्त पदे भरताना प्रशिक्षित मनुष्यबळाची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याकरता प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्याची नोंद या विभागाच्या ह्या संकेतस्थळावर पोर्टलवरील त्यांच्या खात्यात करणे अनिवार्य राहील। याबाबत सुविधा सदर संकेतस्थळावर विकास मार्फत 1 आठवड्यात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची असेल। 7. प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक यांची राहील। 8. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। बघूया दिनांक 10/3/2025 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 मध्ये सुधारणाबाबतचा शासन निर्णय दिनांक 11 मार्च 2025 बाबत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास एक सूचना आहे, आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे। व्हिडिओमधील माहिती आपणास उपयुक्त वाटत असल्यास आपण ही माहिती आपल्या सहकाऱ्यांना शेअर करावी ही विनंती। आता आपण बघूया दिनांक 11 मार्च 2025 रोजीचा शासन निर्णय। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन पूरक पत्र दिनांक 11 मार्च 25 ह्या शासन निर्णयामध्ये संदर्भ दिलेला आहे। दिनांक 10 मार्च 2025 चा शासन पूरक पत्र बघूया आपण। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत संदर्भाधीन दिनांक 10 मार्च 2025 चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 नंतर पुढील उपपरिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे। मुद्दा क्रमांक 1 सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही। 2 या योजनेअंतर्गत आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना
संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येत आहे. तथापि सदर प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही. सदर शासन पूरक पत्र महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे शासन पूरक पत्र डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे पूरक पत्र जारी करण्यात आलेले आहे. आपणास पुनश्च एक आदरपूर्वक विनंती असेल की आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे. तसेच ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे. सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. अधिक अभ्यासासाठी अद्ययावत मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा. माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.